रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका देवणीच्या वतीने तीव्र निदर्शने। दिनांक 18 जुलै 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका देवणी जिल्हा लातूरच्या वतीने देवणी तालुक्यातील मौजे नेकनाड येथील आंबेडकरी युवक सचिन सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी विविध मागण्यांसाठी देवणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली। यावेळी पीडित सचिन सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील आई वडील भाऊ त्यांची पत्नी व लहान मुले देखील उपस्थित होती। सदरील आंदोलनास श्रीपाई राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, मराठवाडा सरचिटणीस देविदास कांबळे, लातूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कांबळे, लातूर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे, रिपाई नेते अशोक कांबळे, सुनील वहावळे, तालुका उपाध्यक्ष बालाजी सोनवणे, वलांडीकर, राजू कांबळे, मातंगा आघाडी तालुका अध्यक्ष गंगाधर जिरे, विठ्ठल गायकवाड, गुणवंत कांबळे, निलंगा तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, चाकूर तालुका अध्यक्ष पपन कांबळे, उत्तम रणदिवे, रोहित डोंगरे, भीम बोरे, दीपक कांबळे सह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदरील आंदोलनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देवणी तालुका अध्यक्ष गणेश भाऊ कांबळे दवण हिप्परगेकर यांनी दिला। सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार देवणी तालुक्यामध्ये झालेल्या नेकनाळ येथील आमचा मित्र आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ता सचिन भाऊ सूर्यवंशी यांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका देवणी जिल्हा लातूर यांच्या वतीनं या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यासाठी या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी आमच्या पक्षाचे राज्य सचिव आदरणीय चंद्रकांतदा चिकटे, मराठवाडा सरचिटणीस आदरणीय देविदासजी कांबळे साहेब, या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबासाहेबजी कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सर्व तालुक्यातून आलेले निलंग्याचे तालुका अध्यक्ष कांबळे, चाकूरचे तालुका अध्यक्ष नगरसेवक आदरणीय कांबळे साहेब आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व सामाजिक आंबेडकरी संघटना या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो। आणि आज या एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी संपन्न होत असलं तरी येणाऱ्या काळामध्ये जर सचिन सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फासावर लटकवण्यात आलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रभर छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देतो। आणि गायरानाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असलेल्या त्या मागण्याचं तहसीलदार साहेबांनी आपल्याला जो वेळ मागितलेला आहे तो वेळ त्यांना या सर्वांच्या साक्षीने देऊन एवढ्या दिवसामध्ये जर त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी हे करतो। आणि आज हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित असलेलं हे